ओ माय गॉड. उठा का. बघा तर मी कुठे आली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर मी अशा ठिकाणी आलेली आहे की ज्यांचे खूप मोठे भक्त होते बजरंगबलीजी म्हणजेच हनुमानजी. अशा ठिकाणी आलेली आहे मी. तर हे आहे नागपूर जवळील रामटेक मंदिर. गेस करा सर्वांनी. आणि कोण कोण आले होते इथं, कधी आले का फिरायला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, हे आहे मंदिराच्या साईडचा व्ह्यू आणि किती सुंदर व्ह्यू आहे बघा. इथपासूनच इतकं सुंदर व्ह्यू सुरू होत आहे. तर मंदिर किती सुंदर आणि किती रहस्यमय असेल तुम्हाला समोर बघायला मिळेलच. आणि बोलण्यामध्ये काही गलती होत असेल तर माफ करा. आणि प्री वेडिंग वगैरे तिथं शूट होती. तर मी आलेली होती माझ्या मैत्रिणीसोबत प्री वेडिंग करायला इकडे. म्हणजेच तिची प्री वेडिंग होती, माझी नव्हती. तर बघा, इकडे साईडला दुकान वगैरे आहेत मस्त लागलेले. आणि खूप सारे दुकान कसे बंद पण होते, बघू शकता तुम्ही साईडला. प्रत्येक दुकान सुरू नव्हते. आणि हे बघा, खूप साऱ्या पायऱ्या चढून आपल्याला वर जावं लागते. आणि व्ह्यू म्हटलं तर इतकं सुंदर आहे. त्या साईडला पण एक मंदिर होतं, तिथं पण आम्ही तिकडे नव्हतं गेले कारण तितकी वेळ नव्हती. आणि दुपारची वेळ असल्यामुळे इतकी जास्त ऊन होती, इतकी जास्त कडक ऊन होती. आणि मी हे उन्हाळ्यामध्ये गेलेली होती, पण व्हिडिओ टाकायला काही मिळालंच नाही. मी याच्या आधी पण टाकलेली होती व्हिडिओ, म्हणजेच टाकलेला आहे माझ्या चॅनलवर, बघून घ्याल. आणि हे आहेत बंदरजी. कोणाचे पण हातातून काही पण छिनू असे खात होते. मला तर जायला खूप भीती वाटत होती, कारण मला बंदरांमुळे खूप भीती वाटते बाबा, बंदरांपासून. तर बघा किती छान व्ह्यू आहे. आणि इकडे बघा, मी इथे गेलेली होती, मग इकडे खाली थोडं उतरून बघितलं तर अरे बापरे, किती छान लुक आहे ना. खूपच सुंदर व्ह्यू आहे इकडचं. मग माझ्या मैत्रिणी म्हणल्या की चल खाली काही उतरू नये, आम्ही इकडे वर जाऊन. मग मी वर जात होती. इकडे साईडला दुकान वगैरे आहेत, कोणते दुकान बंद पण होते. आता मी इकडे आली वर. मग हे इथे मला विचारत होते की हाय वगैरे कर असे, आणि हसत होते मला की चॅनल वगैरे आहे का. मी यांना म्हटलं नाही बाबा, माझे काही चॅनल नाही. कारण म्हणतात की कोणती पण गोष्ट सुरू करायची आधी कोणाला सांगायची नाही. तर तसंच आहे माझं आता, कारण लोक हसतात खूप, म्हणून आपण सिक्रेटमध्ये सुरू करायचं नाही का. तर हे बघा किती रहस्यमय आहे. इकडे जिकडे तिकडे मंदिरच मंदिर. तर एकदम असं वाटतं की पुराण्या काळातला किल्ला असल्यासारखा नाही का. पण हे आहे श्रीरामजीचं मंदिर, रामटेककडचं, रामटेकमधलंच. बघा, एकदम असं वाटतं की दुरून कोणता किल्ला आहे की काय बाबा, शिवाजी महाराजांचा. इथं एकच दुकान होता, पण इथं आम्ही काही खाल्लेलो नाही. सरप्राईज नको करा, सरप्राईज. तर बघा, तो आहे समोर मेन मंदिर रामजीचं. आणि हे आहे मी कसे उन्हामध्ये फिरत आहे, काही स्कार्फ न काही न घेता डोक्यावर. इतकी विश्वसुंदरी बनून फिरत आहे मी इथं, काही तर आहे नाही. आणि हे मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतरचं बाहेरचं लोक आहे, जिथून मी आता आलेली आहे. तर स्टार्टिंगलाच बघू शकता इथं हनुमानजीचं मंदिर आहे. रामजीच्या मंदिरच्या समोर स्टार्टिंगला हनुमानजीचं मंदिर आहे. आम्ही इथं पण पाय वगैरे पडला, त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आतमध्ये. आणि मंदिराची रचना बघा किती सुंदर आहे. तर स्टार्टिंगचे गेट वगैरे, आणि साईडला पण इथं मंदिर होते, जिकडे तिकडे लहान प्रत्येक देवांचं मंदिर ठेवलेलं होतं इथं. आणि हे बघा, काही किल्ल्यापेक्षा आणि एखाद्या रहस्यमय ठिकाणापेक्षा काही कमी नाही आपलं. मी तर म्हणते की इथं या नक्की, एकदा भेट द्या नागपूर जवळ रामटेकमधील. आणि कोण कोण आहे रामटेकवरून मला कमेंटमध्ये सांगा बरं नक्की. आणि ह्या आहेत माझे 2 मैत्रिणी, समोर जात होत्या. यांना जर म्हटलं की व्लॉगमध्ये घेते तर खूप रागावतील, म्हणून यांना काही मी सांगितलं नव्हतं. आणि जसे आम्ही मंदिरामध्ये एंट्री केला तसे तिथं अनाऊन्स केलं की व्हिडिओ नका काढू, म्हणून मी समोरचं काही व्हिडिओ वगैरे काढलं नाही. तिथूनच पाय वगैरे पडून बाहेर आली. आता मी चढली वर. आणि इथं वर चढल्यानंतर किती सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही बघा जरा. ओ माय गॉड. उठा का.
चला येऊ माझा स्कार्फ आहे का? तर आता जिथे चढलो होतो मी ते आहे वरचं मंदिरांचा. खूप छान व्ह्यू बघायला मिळते म्हणून तिकडे आहे तो सर्व. आणि आता आम्ही आलेलो आहोत इकडं, तिला म्हणतात बावडी, जो आधीच्या काळी होती राणे वगैरेसाठी राजांच्या. तर तिचं काही रहस्य मला तेवढं माहीत नाही. आणि बघू शकता की बाहेरचं किती सुंदर व्ह्यू आहे. आता आम्ही चाललो हळूहळू बाहेर. इथं दिसलं एक आईस्क्रीमवाला, म्हटलं चला उन्हाचं एक आईस्क्रीम खाऊन टाकू. बर्फ वगैरे खात खात आम्ही निघालो इथं. कसं वाटलं व्हिडिओ, लाईक सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.